तिचा आवाज ऐकण्याचा, फील करण्याचा प्रयत्न करा. जर तुमची आई शिकलेली असेल, म्हणेल बेटा आय एम फाईन. अडाणी आई असेल तर म्हणेल बरी आहे, मला काही धाड भरलेली नाही. जशी तुमच्या आईचा आवाज आहे तो आवाज पोरांनो फील करायचा. तुम्हाला तो आवाज आला पाहिजे, 100% येणार आहे. कारण रिसर्च सांगतो एखाद्याची आई जाऊन कित्येक वर्ष जरी झाली आणि तिचा आवाज कुठं जरी ऐकू आला, तुमच्या पेशीला 100% कळतो. तो आवाज तुम्हाला फील होणं गरजेचं आहे. आईला विचारा, आई तू कशी आहेस? तुम्ही आईला म्हणता तू माझ्यासाठी काय केलंस? कधी विचार केला का तुम्ही? आज सकाळी तुमची 8ला शाळा असते, तुम्ही 7ला उठता, पण तुमची आई तुमच्या अगोदर 1 तास उठलेली असते. माझ्या लेकराला डबा द्यायचाय, माझं लेकरू उपाशी राहू नये, किंवा इतर मुलांच्या पेक्षा माझ्या लेकराचा डबा चांगला झाला पाहिजे, काहीतरी भाजी तरी दिली पाहिजे. कारण माझी मुलगी ज्यावेळी जेवायला बसेल, बाकीच्या मुलींच्या डब्यात भाज्या असतील, माझ्या मुलाच्या डब्यात काहीच नसेल. लक्षात ठेवा पोरांनो, फार महत्वाचा आहे आईचा आवाज तुम्हाला फील होणं. एकदा आईला विचारा, आई तू कशी आहेस? 100% तुमच्या आईचा चेहरा गर्वानं फुललेला तुम्हाला दिसेल. कारण कुठल्याही आईला आपल्या लेकरानं काळजात बसवण्यासारखा आनंदाचा, सुखाचा क्षण या जगामध्ये दुसरा कोणताच नाही. लक्षात ठेवा. आता मी जे म्हणणार आहे ते माझ्या आईसाठी म्हणणार आहे. तुम्ही तुमच्या आईसाठी म्हणताय असं फक्त इमॅजिन करायचंय. तुम्ही आईच्या जवळ आहात. मी जे म्हणतो ते तुम्ही तुमच्या आईला मनातल्या मनात फक्त म्हणायचंय. देव माझा तूच आई, तूच माझी माय ग. हंबरत वासरू मी, तूच माझी गाय ग. जीवन हे दूध माझ, तूच त्याची साय ग. तुझ्या वाणी माया जगी कोणाचीच नाय ग. भुकेलेल्या लेकराची आई तूच भूक ग. गांजलेल्या लेकराच आई तूच सुख ग. जीवनाच्या अंगणाची आई तू तुळस ग. आयुष्याच्या मंदिराचा आई तू कळस ग. घेऊनिया शपथ तुझी मी सांगतो या आज ग. कधी नाही वाटू देणार तुझी मी लाज ग. आई तुझी मी लाज ग. आई तू माई तू, आई तू माई तू. हळूच डोळे उघडायचे, दोन्ही हात एकमेकावरती चोळायचे, आपल्या डोळ्यावरून फिरवायचे. आणि ज्यांना खरोखर आपल्या आईचा चेहरा दिसला त्यांनी फक्त एकदा हात वर करायचे. एकदा कडाडून टाळ्या फक्त आणि फक्त तुमच्या आईसाठी.